आज ना आमच्याकडे असं मस्त असं वातावरण झालं होतं. तसं तर आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस काय पडत नव्हता. असल्या वातावरणात चहा प्यायचा मोह काय आवरत नव्हता. पटकन चहा उकळत ठेवला आणि मी चहा पिऊन घेतला. चहा पिल्यावर मजाच काही और असते. आज ना रायाला मी टिफिन भरायला लावला होता. टिफिन भरणं कमी आणि त्याचं राडा करणं जास्त चालू होतं. तोपर्यंत त्याची बस दारात उभी होती. कसा त्यानं बसपाशी गेला आणि बसमध्ये बसून स्कूलमध्ये गेला. तर ना नुसता आळस भरलेला असतो. जेव्हा बघल तेव्हा ते आरामच करत असतात. आज होती वटपौर्णिमा. मला सुचतच नव्हतं कोणता लुक करावा आणि कोणती साडी घालावी. फायनली मी ठरवले ही साडी घालायची. हे बघा माझा लुक कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी साधीच हेअरस्टाईल केली होती आणि आम्ही गेलो होतो वडाची पूजा करायला. अरे बापरे, तिथे तर इतकी सारी गर्दी होतं ना, काहीच म्हणजे असं सुचत नव्हतं. आणि पूजेसाठी माझा नंबर कधी येईल तशी बशी मी गर्दीत शिरले आणि माझी पूजा मी उरकून घेतली. आणि हो, तिथं खूप साऱ्या बायका होत्या आणि काही बायकांची मी ओटी भरली, काही बायकांनी माझी ओटी भरली. तिथं बराच वेळ गेला. गर्दी खूप असल्यामुळे बायकाही लवकर आवरत नव्हत्या आणि त्यांचीही कोणाचं रील चालू होतं तर कोणाची फोटोशूट चालू होतं. आमचे मिस्टर आले सर्वात उशिरा आणि माझं व्हिडिओ काढला. आणि ते सगळं आवरून मला कामावर जायचं होतं. कामावर गेल्यावर जुईबरोबर माझी थोडीशी मस्ती ही चालूच राहिली, कारण जुईला मस्ती केल्याशिवाय जमतच नाही. काय करणार मग. त्यानंतर स्वयंपाकाची ही तयारी चालू झाली. म्हणजे काय, डाळ शिजवणं, भात घालणं, मसाला काढणं. सईचं तर बघा हे काय चालू होतं. तर ना पोटमाळ्यावर ना मी डब्यामध्ये कुरड्या पापड्या ठेवल्या होत्या. ह्याच्यात बी त्या दोघांची भांडणं चालू. राया आणि सईची टॉम अँड जेरीसारखी भांडणं हे चालूच असतात. तसा तर स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता. कसा मी स्वयंपाक आवरून घेतला आणि त्याच्यात सईची आमची लुडबुड चालू होती. पापड कसे झाले आणि भजी कशी झाले, चला तुम्ही नेक्स्ट